महात्मा ज्योतिबा फुले यांना सर्वप्रथम मी कोटी कोटी प्रणाम करतो। बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला बौद्ध धर्माची दीक्षा दिली। बाबासाहेबांचा स्वप्न होता की मी हा देश प्रबुद्ध भारत करीन, आणि बाबासाहेबांनी घटनेच्या 51 मध्ये लिहिलं की या देशाचा जो शिक्षण आहे तो विज्ञानवादी पाहिजे। परंतु ह्या देशामध्ये आज मी थोडा प्रमाणात बघत आहे की आजही बौद्ध समाजामध्ये कर्मकांड, रूढी परंपरा आणि बाबासाहेबांनी जो धम्म आपल्याला दिला त्या धम्माच्या खिलाफ आज बौद्ध समाजामध्ये काही प्रमाणामधले लोक दुसऱ्या विचारधारेमध्ये प्रवाहाला मानणारे दिसत आहेत। बाबासाहेबांचा जो स्वप्न होता की मी जो विज्ञानवादी जो धम्म दिला आहे, जो तथागत भगवान बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी ह्या जगाला विश्वाला शांतीचा जो संदेश दिला, तो धम्म बाबासाहेबांनी आपल्याला 14 ऑक्टोबर 1956ला दिला। परंतु आज आपण जो समजतो की आजची जी पिढी आहे ती शिक्षित आहे, सुशिक्षित आहे। बाबासाहेबांच्या काळामध्ये जो समाज होता तो अशिक्षित होता, परंतु बाबासाहेबांनी जो सांगितलं त्यानुसार बाबासाहेबांनी जो सांगितलं त्यानुसार लोकांनी आचरण केले। परंतु आज समाजामध्ये शिकले सवरले लोक बुवाबाजी, कर्मकांड आणि नाही त्या प्रमाणामध्ये देवाधर्माच्या मागे लागून देवांना पोरं मागण्याचा प्रकार आज बौद्ध धर्मामध्ये मला काही गावामध्ये असं आढळलेलं आहे। हे बाबासाहेबांना उचित नव्हते। बाबासाहेबांनी जो विज्ञानवादी जो आपल्याला धम्म दिला, बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही बुद्धांनी जो सांगितला तो धम्म मी तुम्हाला देत आहे, मानवतावादी जो धम्म देत आहे। तुम्ही बुवाबाजी किंवा कर्मकांडच्या मागे धावून तुम्ही आपले आयुष्य पूर्ण बर्बाद कराल, आणि जे लोक कर्मकांड देवाधर्माच्या नावाखाली जीवन जगत आहेत त्यांचे आयुष्य बघा, आणि जे लोक विज्ञानवादी विचार आचरण करीत आहेत त्यांचे विचार बघा, त्यांचं जीवनशैली बघा, त्यांचा प्रोग्रेस बघा, आणि जे कर्मकांड देवाधर्माच्या नावाखाली जी जीवन जगत आहेत त्यांचे आयुष्य बघा, पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे। मला हेच सांगायचे आहे की आज 69वा आपण धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करीत आहोत, परंतु बाबासाहेबांना जो समाज उपेक्षित होता, म्हणजे बाबासाहेबांचा जो स्वप्न होता की माझा समाज येणाऱ्या काळामध्ये प्रबुद्ध भारताचे स्वप्न पूर्ण करेल, परंतु आज ती परिस्थिती मला दिसत नाही आहे। बाबासाहेबांचा जो स्वप्न होता की हा जो समाज आहे कर्मकांड आणि बुवाबाजीच्या मागे न धावता, देवाधर्माच्या मागे न धावता, मगाशीच बुद्ध विहारामध्ये 22 प्रतिज्ञांचे आपल्याला वाचन करण्यात आले। तिसरी जी प्रतिज्ञा आहे, बाबासाहेबांनी स्पष्ट म्हटले की मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्याची पूजापाठ करणार नाही। तरी आज बौद्ध समाजाचे लोक, शिकले सवरले लोक सत्यनारायणाची पूजा करताना दिसत आहेत, आणि देवाधर्माकडे जाऊन पोरं मागण्याचे प्रकार आज बौद्ध समाजामध्ये काही प्रमाणामध्ये 25% प्रमाण हा बौद्ध समाजामध्ये दिसत आहे। जे लोक बाबासाहेबांच्या खिलाफ जाणार, बुद्धाच्या खिलाफ जाणार, त्यांचे आयुष्य नक्कीच उद्ध्वस्त होणार आहे। मी एवढे बोलून मी माझे भाषण पूर्ण करतो आणि इथंच मी थांबतो। जय भीम, जय भारत। धन्यवाद सर।